नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नव्या खऱ्या व्हिडिओमध्ये। आणि आज आपण बनवणार आहोत तवा कोळंबी मसाला। चला तर मग व्हिडिओ सुरू करूया। तर इथे मी लोखंडी तवा घेतलेला आहे, त्यामध्ये साधारण 2-3 मोठे चमच एवढं तेल घेणार आहोत। त्यानंतर इथे ठेचलेली लसूण घेतली आहे, 4 एवढ्या पाकळ्या आहेत लसणीच्या। त्यानंतर घेऊया कढीपत्ता, आणि ही कढीपत्ता अशी तोडून टाकायची माझी पद्धत आहे। त्यानंतर हा तवा यासाठी घेतला आहे ना, कारण कोळंबी ही लोखंडी तव्यात बनवल्याची एक वेगळीच टेस्ट आपण म्हणू शकतो, वेगळीच टेस्ट येते, त्यासाठी नक्की बघा ट्राय करून। आता यानंतर आपण यामध्ये हिंग टाकूया थोडंसं, आणि यानंतर घेणार आहोत बारीक चिरलेला कांदा। कांदा थोडासा जास्तच घेतला तरी चालेल, किंवा आपल्या जेवढी कोळंबी असेल त्याच्या अंदाजानुसार घ्यायचं आहे। इथे मी एक मोठा कांदा एवढा घेतलेला आहे। कांदा चांगला तेलात परतायचा आहे। आता आज आमच्याकडे पाहुणे आलेले नव्हते, तरी पण माहिती नाही हे कावळे काय सांगतायत। चांगला तेलात परतून घ्यायचा आहे कांदा, आणि तव्यात अशी बनवण्याची ना एक वेगळीच मला तरी मजा येते असं। ओके, यानंतर चांगला कांदा परतून झालेला आहे आपला। त्यानंतर 1 चम्मच एवढं आलं लसणाची पेस्ट टाकायची आहे, मेन इन्ग्रेडियंट्स म्हणू शकतो यामधला। चांगला परतून घेऊया, त्याचा कच्चेपणा जाईल तोपर्यंत मिक्स करत राहायचं आहे कांद्यासोबत, आणि तेलामध्ये मस्तपैकी परतून घ्यायचं आहे। आणि ही ना मी झटपट अशी बनवते आहे, तर आपण यासाठी कोळंबीला मॅरिनेट करून नाही ठेवलेलं आहे। जर आपल्याकडे वेळ असेल चांगला, तर आपण कोळंबीला मीठ, हळद आणि लिंबू लावून काही वेळासाठी ठेवून बनवू शकतो। तर झटपट करायचं असेल तर मग हे असं। आपली आलं लसूणची पेस्ट मस्त झालेली आहे तेलामध्ये परतून। आता आपण टाकूया बारीक चिरलेला टोमॅटो टाकल्यानंतर मीठ हे गेलंच पाहिजे, त्याने काय होतं पाणी सुटतं आणि आपला टोमॅटो हा लवकर शिजतो। तर त्यासाठी सुरुवातीला मी 1 चमच एवढं मीठ टाकते। मीठ टाकून आपण चांगलं पुन्हा एकदा परतून घेऊया। यावर आपण झाकण ठेवून सुद्धा शिजवू शकतो, किंवा मग हे असं सुद्धा शिजून जाईल। आता याला बघा कसं मस्त पाणी सुटलंय। आता वेळ येते ती म्हणजे मसाल्यांचीच। त्यामध्ये घेणार आहोत हळद 1 चम्मच, धण्याची पावडर 1 चम्मच, गरम मसाला 1 चम्मच, आपला लाल तिखट मसाला घेते मी 2 चम्मच, आणि 1 चम्मच घेते काश्मीरी लाल मिरची मसाला, थोडासा कलर येण्यासाठी। चांगले मसाले हे परतून घेऊया। आता यामध्ये टाकणार आहे मी कांदा आणि खोबरं याचं वाटण, म्हणजे कांदा आणि खोबरा भाजायचा आणि मिक्सरला लावायचं। तर आता आपले सगळे मसाले झालेले आहेत एकत्र, आणि यामध्ये मी टाकते 1 बटाटा, कारण आपली कोळंबी जर कमी असेल आणि खाणारे तोंड जर जास्त असतील, तर बटाटा घालून आपण त्याची क्वांटिटी वाढूनच घेऊया। तर एक साधारण मोठा असा मी बटाटा घेतलेला आहे। कोळंबी आणि बटाटा हा एकदम शिजून जाईल। बटाटाही चांगला यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे। आणि आता वेळ आली ती म्हणजे फायनली आपली कोळंबी ॲड करायची। मस्तपैकी स्वच्छ धुवून घेतलेली कोळंबी आता मी यामध्ये ॲड करते। जर तुम्हाला वेळ नसेल तर अशीच केली तरी चालेल, किंवा मग याला मॅरिनेट करून सुद्धा हळद, मीठ आणि लिंबू मस्तपैकी लावून त्याला आपण मॅरिनेट करून सुद्धा घेऊ शकतो। आता हे चांगल्या मसाल्यांसोबत आधी कोटिंग करूया त्या कोळंबीला। हे तव्यावर जी अशी परतायची जी मजा असते ना, ती मला खूप येते। मीठ टाकायला अजिबात विसरायचं नाही आहे, त्यासाठी मी घेते 1 चम्मच मीठ, कारण 1 चम्मच आपण ऑलरेडी टाकलेला आहे। आता यानंतर कोळंबी बटाटा शिजण्यासाठी ऑफकोर्स आपण पाणी घालून शिजवणार आहोत। वाफेवर सुद्धा आपण शिजवू शकतो। त्यानंतर मी घेते इथे 4 एवढे कोकम, कारण आपल्याला मच्छी जी आहे कधीही थोडीशी आंबट आपण बनवतोच, त्यासाठी मी यामध्ये कोकम घेते। आमचूर पावडरसुद्धा टाकू शकतो। चांगलं मिक्स करून घेऊया, आणि झाकण लावून आपल्याला ही शिजवायची आहे। आता तुम्हाला याची कन्सिस्टन्सी किती हवी आहे ही तुमच्यावर आहे। एकदम पातळ सुका मसाला हवा आहे, किंवा एकदम पातळ हवा आहे, त्यानुसार अंदाजाने पाणी घालायचं आहे आणि झाकण लावून ठेवायचं आहे। झाकण उघडल्यानंतर बघायचं आहे बटाटा शिजला की नाही, कारण कोळंबी शिजायला
हे कमीत कमी आपल्याला 2.5 मिनटात कोळंबी शिजून जाते. त्यामुळे बटाटा बघायचा शिजला आहे की नाही, आपल्याला किती कन्सिस्टन्सी बघायची आपली बरोबर आहे की नाही. आणि त्यानंतर आपल्या कोळंबी मसाला हा रेडी झालेला आहे. फायनल गार्निशिंग करणार आहोत कोथिंबीरसोबत. चला तर मग मी जाते ताव मारायला मस्तपैकी कोळंबी मसाला आणि भाकरीसोबत. तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली हे नक्की 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 कमेंट करून सांगा. आणि लाईकसुद्धा करा. आणि तुम्हाला जर तुमच्या प्रियजनांशी शेअर करायचं असेल तर ते सुद्धा नक्की करू शकता. आणि हां, सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.